यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आता शरद पवारांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका। आता शरद पवारांना त्यांनी अशी टीका केलेली, शरद पवारांवरती टीका करण्यासाठी कोणीतरी समोर ठेवा असं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला। वडील एक बोलतायत, मुलगा दुसरंच बोलतोय असं देखील उद्धव ठाकरेंनी विखे पाटलांवरती टीका केलेली आहे। बघा, आपण पुन्हा एकदा ही ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊयात। आपल्या ठाकरे शैलीमध्ये उद्धव ठाकरेंनी काय म्हटले बघा, आता शरद पवारांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका, कारण टीका करण्यासाठी कोणीतरी विरोधक समोर ठेवा असं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला आणलाय। वडील एक बोलतायत, मुलगा दुसरंच बोलतोय असं देखील विखे पाटलांचं नाव घेत उद्धव ठाकरेंनी विखे पाटलांवर टीका केली आहे। बरं, टीका करायची मी अजून कोणावर टीका करत नाही, कारण मला पंचायत अशी झालेली की कोणावर टीका करायला गेले तो उद्या नेमतो शिवसेनेत नाही तर भाजपात। वडील एक बोलतात, पोरगा दुसरं बोलतोय, पोरगा एक बोलतोय, वडील तिसरं करतायत, मग टीका करू कोणावर? आता तीच पंचायत झाली आहे। म्हणजे पवारांवरती टीका करायची, अजून करायची की नाही माहित नाही, फक्त त्यांना भाजपात घेऊ नका। नाहीतर होतंय काय माहिती ना, निवडणूक गंमत येत नाही हो। यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की काँग्रेस आता सांगली लोकसभेची जागा राजू शेट्टींना देणार की काय, कारण त्याबद्दलच्या हालचाली चर्चा होताना दिसते। सूत्रांकडे न्यूज 18 लोकमतला याबद्दलची माहिती मिळाली आहे, कारण काँग्रेसकडून अखेर राजू शेट्टींना सांगलीची जागा दिल्या जाऊ शकते। राजू शेट्टी, सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांची बैठक सुरू आहे। नुकतंच आपण जर बघितलं सांगलीचं गणित, काँग्रेसला अजूनही प्रतीक पाटलांनंतर, म्हणजे प्रतीक पाटील यापूर्वी सांगलीचे खासदार राहिलेले आहेत, पण गेल्या टर्ममध्ये आपण जर बघितलं तर तिथून शिवसेनेचा उमेदवार जो आहे तो निवडून आला, आणि आता अशा वेळी राजू शेट्टींना तिथली जागा सोडल्या जाऊ शकते। ब्रेकिंग न्यूज आहे शरद पवारांच्या संदर्भातले, त्यांनी काय म्हटले बघा, तुम्ही चर्चा करत राहा, माढा लोकसभा विषय आता इथे नाही असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांनी माढा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत हे वक्तव्य केलंय। आज राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन लोकसभेची दुसरी उमेदवारांची यादी जी ती जाहीर केली आहे। त्याच वेळी शरद पवारांनी असं म्हटलं की अर्ज दाखल करण्याच्या दिवशी याबद्दलची माहिती आपल्याला मिळेल, पण तुम्ही चर्चा करत राहा, माढा लोकसभा विषय आता इथे नाही असं त्यांनी पत्रकारांना स्पष्ट केलं।